मी फक्त एवढंच सांगतो, जो हिंदू धर्माचा जतन करतो आणि प्रसार करतो हे खरं वारकरी. नंदकुमार मेनन यांनी थोडक्यात वाक्यात अगदी विचार मांडले. मस्त मस्त मस्त. की मी डायरेक्ट विषयाला शिकवतो की आमचे दोन स्नेही वसंत धनकर आणि श्रीधर सावंत हे वारकरी म्हणून त्यांनी अनुभव घेतला आणि त्यांनी अनुभव त्यांना जो शेअर केला, तर वारकऱ्यांनी असाच अनुभव शेअर केला आणि वारकरी जो समुदाय आहे तो वाढेल. आणि वारकरी म्हणजे पण बघतो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे आपल्या एकत्रीकरणाची भावना वाढीच लागेल. तर असंच आहे, वारकऱ्यांनी आपला अनुभव शेअर केला तर अजून ही भावना वाढीच लागेल हे सांगतो. धन्यवाद. वारी खरं पावसाच्या पेरणीनंतर बरेचसे आपल्या इथे जे एक पेरणी झाली, शेतीची कामं संपली की नंतर काही रिकाम पण येतं, ते भरून काढण्यासाठी ही खरी वारी नंतर चालू झाली. आणि वारीला जाऊन आता बऱ्याच जणांनी जसं सांगितलं की एक सामाजिक अभिसरण होतं, वेगवेगळे जाती धर्माचे पंथांचे जे लोक एकत्र येतात, त्याच्यातून वेगवेगळे काय काय प्रत्येकाचे प्रश्न जे असतात ते समाजापुढे येतात, समाजातून ते सोडवण्याची काही मार्गही सुचतात त्या याच्यातून. असं जे एक अभिसरण सामाजिक अभिसरण होतं त्या याच्यावरून त्याच्यासाठीही ही वारी गेली 500-700 वर्ष चालू आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी बोला. ऍक्च्युली वर्षातून 4 वारी येतात, त्यातल्या 2 वारी कार्तिक आणि आषाढी खूप महत्वाची वारी आहे. जसे शेतकरी पेरणी झाल्यानंतर लगेच त्यांना 15-21 दिवसाचा टायमिंग असतो, त्याच्यानंतर लावणी येते, त्याच्यामधला हा गॅपसाठी बरोबर परफेक्ट त्यांनी ठेवलेला आहे आणि तो आषाढी एकादशी आहे. आणि आषाढी एकादशीला हे सगळं समाजकारण आणि हे सगळं आहेच, प्रश्नच नाही. आणि ते 100 किलोमीटर गेल्यानंतर चालत जाऊन भजन म्हणत जातं, त्यांचे कॅलरी वगैरे सगळे कमी होतात आणि त्याच्यामुळे तुमची तब्येत व्यवस्थित राहते. हा त्याच्या मागे एक उद्देश असावा असं मला वाटतं. एवढं बोलून वारी सुरू झाली, तुकोबांची गाणी, भाविकांचा मेळा, एकतेचा संगम, ज्ञानेश्वरांचे वचन, असे ओठा ओठावर, चंद्रभागेच्या काठी, हरिपाठाचा झाला संस्कार. पंढरपूरच्या वारीत विठोबाचे रूप पाहिले, भक्तांचे मन प्रेमाने उचमले. जाती धर्म विसरून सर्वांनी धर्मी साथ, वारीचा तो आनंद श्रद्धा पुन्हा सांगता येईल. या दोघांनी घेतलाय तो. धर्म, प्रेम आणि एकतेचीच वारी हीच खरी वारी.